नमस्कार मित्रांनो. आई आणि बाबा रिटायर होत आहेत या मालिकेच्या आजच्या पहिल्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत. सकाळची वेळ असते आणि अलार्मच्या आवाजाने शुभांगी जागी होते आणि तिची सुरुवात सकाळच्या श्लोकाने होते. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये तू सरस्वती, करमूले तू गोविंदा, प्रभाते करदर्शनम, समुद्रवसने देवी, पर्वतस्तनमंडले, विष्णुपत्नी नमस्तुभ्यं, पादस्पर्श क्षमस्वम. अशा प्रकारे तिची सुंदर अशी दिवसाची सुरुवात होते. सगळ्यात पहिलं काम म्हणजे अंघोळ करून देवाची पूजा करणे आणि त्यानंतर बाकी सगळ्या कामांना ती सुरुवात करते. सकाळी सकाळी भजन ऐकत ऐकत अग्निदेवतेला प्रार्थना करून तिला नमस्कार करून ती स्वयंपाकाला सुरुवात करते. तिच्या नवऱ्याला ती आवाज देऊन उठवत असते, परंतु तो पांघरून घेऊन तसाच झोपी जातो. तर ती हलवून त्याला जागी करण्याचा प्रयत्न करत असते. तर तो म्हणतो 5 मिनिटे. तर ती म्हणते होतील तुमची 5 मिनिटं आणि ती किचनमध्ये जाऊन स्वयंपाक करत असते. थोड्या वेळानंतर परत येऊन ती तिच्या नवऱ्याला जागा करण्याचा प्रयत्न करत असते. तरीही तिचा नवरा म्हणतो, अगं शुभा, 5 मिनिटात उठतो म्हटलं ना. तर शुभा म्हणते 5 मिनिटं आणि ती चालू असलेला फॅन बंद करते आणि त्याचा अंगावरील पांघरून ओढतच म्हणते, तुमची 5 मिनिटं 2 वेळा होऊन गेली, ते सुद्धा 15-15 मिनिटे. उठा आता, नाहीतर 8:40 चुकेल हा तुमची. आणि नंतर त्याचं खापरही तुम्ही माझ्याच डोक्यावर फोडाल. उठा हो, आपल्या सानूची आता बसही येईल 8:15 वाजता. तर तो म्हणतो, अगं किती बोलतेस तू सकाळी सकाळी. एकतर स्वतः सकाळी पहाटे उठून बसतेस, इतरांना तरी झोपू दे की जरा. तर शुभा म्हणते, तुम्हाला उठवत बसायचं इथे येऊन एवढंच काम आहे का मला? तुमच्या चौघांचे डब्बे पण करायचेत मला, असं काय करता? तर तो म्हणत असतो, जळते ही माझ्या झोपीवर. तर शुभा म्हणते, मी जळते? का जळेन? तर तो म्हणतो, तू हा पंखा का बंद केलास ग? एखाद्याने किती दुष्टपणा करावा ग? शुभा म्हणते, करावा लागतो. उशीर झाला की तुम्हीच आरडाओरडा करता, वेळेवरती का उठवलं नाहीस म्हणून. चला आता, किती उशीर झालाय, आवरा बरं लवकर लवकर. समीर आणि सीमा सुद्धा निघतील आता. ते जाण्याआधी माझा डबा झाला पाहिजे ना. आणि ती त्याच्या मागे लागत असते की चला लवकर आवरून घ्या. तर तो म्हणतो, अगं उठलोय ग, आता पुरे झालं. तर शुभा म्हणते, आता उद्यापासून मी नाही असं उठवणार तुम्हाला. आज तुमचा नोकरीचा शेवटचा दिवस आहे, लक्षात आहे ना? तर तो म्हणतो, म्हणजे काय? आणि येऊन तो परत खाली बसतो. तर शुभा म्हणते, परत बसले. तर यशवंत विचारतो, किती वाजले असतील आता? तर शुभा त्याला घड्याळ दाखवतच म्हणते, 7:40 झालेत. तर तो लगेच गडबडीने उठतो आणि शुभालाच म्हणत असतो, तू कमाल करतेस, कधी कधी तू लवकर उठवतेस तर कधी कधी उशीर करतेस. याला काय अर्थ आहे मला सांग. त्यानंतर त्याचं आवरून झालेलं असतं. तर शुभा त्याला चहा देते. यशवंत तिला म्हणतो, तू पण घे ना चहा. तर शुभा म्हणते, ते दोघे केव्हाचे उठलेत, मी आलेच त्यांना देऊन. तर यशवंत म्हणतो, तू काय आता जाऊन त्यांना चहा पाजणारेस का तुझ्या एवढ्या मोठ्या मुलाला? तर शुभा म्हणते, तुम्ही काहीतरी काय बोलताय? तर तो चहाचा ट्रे तिच्या हातातून घेतो, तो टेबलवरती ठेवतो आणि तिला म्हणतो, तू इकडे बस आधी आणि आधी तू चहा पी. ते दोघे इथे येऊन चहा पितील. उगाच काहीतरी नसते लाड करत असतेस. तर शुभा म्हणते, अहो ऑफिसच्या फोन पुढे त्यांना काही शुद्ध असते का? मग चहा गार होऊन जाईल आणि चहा पुन्हा पुन्हा गरम केला ना की चव जाते की नाही चहाची. मी आलेच त्यांना चहा देऊन. आणि शुभा त्यांच्यासाठी चहा घेऊन जायला लागते. तर यशवंत तिला म्हणतो, उद्यापासून हे सगळं बंद हा. तर शुभा म्हणते, बंद म्हणजे? तर यशवंत म्हणतो, झालं विसरलीस. अगं उद्यापासून आपला रिटायरमेंटचा प्लॅन सुरू होतोय ना. तर शुभा म्हणते, ते अजून आहेच का तुमच्या डोक्यात? यशवंत म्हणतो, ते आहेच का तुमच्या डोक्यात म्हणजे? मी काय मूर्ख म्हणून तुला सगळे प्लॅन सांगत असतो का गं? तर शुभा म्हणते, हो तसं नाही. तर यशवंत म्हणतो, अगं माझा हा प्लॅन म्हणजे काळ्या दगडावरची रेष आहे. तर शुभा म्हणते, हो. तर यशवंत म्हणतो, चल माझ्याबरोबर बसून चहा पी. तर शुभा म्हणते, मी आलेच पटकन, लगेच आले, असं म्हणून ती त्यांच्यासाठी चहा घेऊन जाते. आणि यशवंत शुभासाठी ठेवलेल्या चहाच्या कपामध्ये साय आलेली असते, ती काढतो आणि तिचा चहा थंड होऊ नये म्हणून त्यावरती बशी झाकून ठेवतो. समीर फोनवर बोलत असतो. शुभा त्याच्यासाठी चहा घेऊन येते. तर समीर म्हणतो, मी आलो असतो आई. तर शुभा म्हणते, तू म्हणाला होतास ना तुला लवकर जायचंय म्हणून, उशीर व्हायला नको म्हणून मी घेऊन आले, घे, गरम गरम आहे. समीर चहा घेतो आणि तो त्याच्या फोनमध्येच बिझी असतो. तेवढ्यात सीमा तेथे येते आणि ती समीरवर ओरडतच त्याला म्हणत असते, हा काय फालतूपणा आहे, हे ड्रायर मी काल ऑर्डर केलं होतं आणि आज वापरायला गेले तर शॉर्ट सर्किट झालं, माझा नवा कोरा ड्रायर जळला. समीरचा फोन कानाला तसाच असतो. तर सीमा त्याला म्हणते, तू माझं ऐकतोयस ना? तर समीर म्हणतो, हो ऐकतोय ना, पण मी काय करू शकतो ना, तू इलेक्ट्रिशियनला बोलव. तर ती म्हणते, तेवढाच उद्योग आहे मला, रोज एकेकाला बोलवते मी, नाहीतर आयडिया, बॅक टू बॅक सगळ्यांचे वार लावून टाक.
त्यांना म्हणाव रोज या आणि बघा या घरात काय बिघडलंय ते. समीर म्हणतो तू जरा शांत हो ना प्लीज. तर सीमा म्हणते मी शांत होऊ, आणि तो त्याचा फोन घेऊन बंद करायला लागते. तर समीर मोठ्याने म्हणतो नाही नाही नाही, आणि तो फोन घेऊन परत कानाला लावतो. सीमा म्हणत असते परवा फ्यूज उडाला तेव्हा सगळं नेट डाऊन झालं. माझाही इम्पॉर्टंट कॉल चालू होता. इट वॉज सो एम्बॅरेसिंग. काय सांगू मी माझ्या क्लायंटला, सांग काय सांगू. हे घर जुनं, इथली माणसं जुनी, त्यांचं थिंकिंगही तसंच जुनाट. रिडेव्हलप करूयात म्हटलं तर एकालाही पटत नाही. सेंटिमेंटल फूल्स. तर समीर तिला चहा देतो आणि तिला म्हणतो चहा घे आणि शांत हो. आईने आणून दिलाय चहा. तर सीमा म्हणते मुद्दाम करतात त्या. तर समीर म्हणतो चहा का. तर सीमा म्हणते समीर त्या आल्या असतील बघायला मी उठले की नाही, आवरलं की नाही. तुला काय वाटलं मला समजत नाही. तर समीर म्हणत असतो चहा घे ना. तर सीमा म्हणते नकोय मला चहा, आणि तो हातातला ड्रायर रागाने फेकून देते. त्यानंतर सीमा तिच्या मुलीला म्हणजेच सानूला म्हणते स्कूल बस येण्याची वेळ झालीये, तू किती पसारा करून ठेवलाय. आजी कुठे राहिली तुझी. इकडे शुभा चहा पिण्यासाठी बसलेली असते. तिच्या चहाच्या कपवरती बशी झाकलेली पाहून तिला खूप आनंद होतो. स्त्रियांना नवऱ्याने केलेल्या अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा खूप जास्त आनंद होतो. शुभा चहाचा पहिला घोट घेणार तेवढ्यात सीमा आई आई असं म्हणून मोठ्याने हाका मारते आणि म्हणते सानूची स्कूल बसची वेळ झाली, तिला जाताय ना तुम्ही सोडायला. तर शुभा म्हणते हो हो आले आले, आणि ती तिचा चहाचा कप तसाच झाकून ठेवते. आणि ती सानूला घेऊन जाणार तेवढ्यात तिला एक कपमध्ये चहा तसाच दिसतो. तर ती सीमाला विचारते गार झाला का. आणि सीमा हो असं म्हणते. तर शुभा तो चहाचा ट्रे उचलून घेऊन जायला लागते. तो चहाचा ट्रे बाहेर ठेवून ती सानूला सोडायला जात असते. त्यावेळी यशवंत सुद्धा तेथे बाहेर असतो. तर सानू लगेच आजोबा म्हणून त्याच्या जवळ जाते आणि यशवंत तिला म्हणतो आता रोज तुला शाळेत सोडायला आजोबा येणार बरं का. तर सानू विचारते आजोबा तुला सुट्टी आहे का. तर यशवंत म्हणतो हो आता रोजच सुट्टी, आज आमच्या ऑफिसचा शेवटचा दिवस. तर सानू म्हणते मला पण रोज सुट्टी हवी आहे. तर शुभा म्हणते खूप काम केलं ना की मग मिळते रोज सुट्टी. तर सानू म्हणते मी पण खूप काम करेल. तर शुभा म्हणते हे बरं आहे तुम्हा दोघांचं, तुमचं तुम्हीच ठरवून टाकलेत का. मला खूप आवडतं माझ्या सानूला सोडायला जायला. तर यशवंत म्हणतो पण आजीला काम असतात की नाही, मग तिला लेट होतो, म्हणून आजोबा येणार आहेत तुला शाळेत सोडायला. तर शुभा म्हणते सानू आजोबांना सांग हं, आजी लेट होत नाही, आजोबाच लेट होतात. तर यशवंत म्हणतो मी लेट करतो. तर शुभा म्हणते मग काय, रोज सकाळी 5 मिनिटं म्हणून रोज कोण झोपा काढतं. यशवंत म्हणतो तू काहीतरीच काय बोलतेस. तर सानू म्हणते आजी आजोबा भांडू नका, आजी तू वेणी घाल, यम्मी यम्मी फूड बनव, आजोबा तुम्हाला सोडायला ये. त्यानंतर शुभा सानूला सोडण्यासाठी तिला घेऊन जाते. इकडे सीमा समीरला म्हणते तुला माहितीये का मागच्या गल्लीतली शिवांजली बिल्डिंग रिडेव्हलप होतीये. तर समीर विचारतो तुला कोणी सांगितलं. सीमा म्हणते सांगायला कशाला पाहिजे, मी काल फोन केला होता, चांगली वाटतेय स्कीम, संध्याकाळी भेटून येऊया. समीर म्हणतो आज संध्याकाळी. तर सीमा म्हणते हो. समीर म्हणतो डाऊन पेमेंट. तर सीमा म्हणते समीर अरे लढण्याआधीच हातपाय का गाळतोस तू. समीर म्हणतो असं नाहीये, मला एवढंच म्हणायचंय की आपण नुसतं भेटून येणार याला काही अर्थ नाहीये ना, त्यापेक्षा आपले अडकलेले जे पैसे आहेत ते हाती आले असते तर. सीमा म्हणते येतील. तर समीर म्हणतो येतील म्हणजे कसे येतील. सीमा म्हणते तू आज बाबांशी बोल, बाबा आज रिटायर होणार आहेत ना, मग त्यांना किती पैसे मिळणार आहेत ते विचारून घे. समीर म्हणतो बाबांचे पैसे आहेत ते. सीमा म्हणते ते बाबांचे पैसे आणि आपल्या पैशांचं काय जे बाबांच्या मित्राला दिलेत. तर समीर म्हणतो दिले नाहीत ग, भोसले काकांच्या हाऊसिंग स्कीम मध्ये आपण भरलेत ते. सीमा म्हणते तो भोसले बिल्डर बाबांचा मित्र आहे म्हणून आपण पैसे गुंतवले ना, मग ती स्कीम रखडली तर बाबांनी आपले पैसे परत करायला नको. समीर म्हणतो स्कीम लिटिगेशन्स मध्ये अडकली आहे म्हणून काम बंद झालंय, आता या गोष्टीला बाबा कसे जबाबदार. सीमा म्हणते मग काय मी जबाबदार आहे का, गेले 3 वर्ष आपले 15 लाख रुपये अडकलेत त्या बिल्डरकडे. हे बघ समीर माझे 15 लाख रुपये परत मिळवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. शुभा सानूला सोडून येते आणि घरी येते तरी सुद्धा यशवंत तिथेच असतो. तर शुभा त्याला म्हणते तुम्हाला उशीर होतोय ना. तर यशवंत म्हणतो हो पण तू आलीस नेहमीसारखी डुलत डुलत. तर शुभा म्हणते म्हणजे तुम्ही माझी वाट बघत थांबला होतात का. यशवंत म्हणतो छे तुझी वाट कशाला बघत बसू मी. इकडे सीमा समीरला म्हणत असते खरं तर बाबांनी ते आपणहून पैसे परत करायला हवेत. समीर म्हणतो सीमा या व्यवहाराच्या आधी बाबांनी आपल्याला सांगितलं होतं की पैसे गुंतवताना 10 वेळा विचार करा. सीमा म्हणते असं काही म्हणाले नव्हते ते. समीर म्हणतो असं काय करतेस, तो भोसले बिल्डर आपल्या घरी येऊन गेला नव्हता का, तो गेल्यानंतर बाबांनी आपल्याला पद्धतशीरपणे बसवून समजून सांगितलं होतं. भोसले जरी माझा मित्र असला तरी पैशांची गुंतवणूक तुम्हाला करायची आहे, त्यामुळे जरा जपून करा, मला आठवतंय. तर सीमा म्हणते मला हे काही आठवत नाहीये.
आणि असं सांगण्यापेक्षा बाबांनी स्पष्ट सांगायला हवं होतं ना की या स्कीममध्ये पैसे गुंतवू नका. तर समीर म्हणतो आणखी किती स्पष्टपणे सांगायचं ग त्यांनी. आपण डिटेलमध्ये विचार नाही केला ना. घाई आपल्याला झाली होती. पैसे आपण गुंतवले त्यामुळे चूक सुद्धा आपली झाली आहे, त्यांची नाही. सीमा म्हणते तुला ना त्यांची चूक दिसतीये ना माझं फ्रस्ट्रेशन. लग्नाआधी काय सांगितलं होतं तुला? लग्नानंतर मला माझं सेपरेट घर हवं आहे तेव्हा मला हो केलं सगळ्यांनी. 9 वर्ष झाली समीर आपल्या लग्नाला, पण मी पडले इथेच अडकून. समीर म्हणतो तू अडकून पडलीयस? तर सीमा म्हणते हो अडकलीये. मी जॉईंट फॅमिली पर्सन नाहीये समीर. मला माझं फ्रीडम लागतं आणि असंही मी हे कधीच विसरणार नाही. त्यांना सून म्हणून नकोच होते मी, तरी राहतोय एका छताखाली. समीर म्हणतो सुख नाहीये का ग इथे? आपण सगळे एकत्र राहतो ग इथे या बंगल्यात. तर सीमा म्हणते बंगला नाही, रो हाऊस. समीर म्हणतो ठीक आहे रो हाऊस, पण आपल्याला इथे किती फ्रीडम मिळतं बघ. घरातलं सानूचं सगळं आईच बघते. तर सीमा म्हणते एखादी मेड ठेवली ना तर तीही हे सगळं करेल. तर समीर म्हणतो अगं मग ठेव ना मेड, तुला कोण नाही म्हटले? आईला पण जरा आराम मिळेल. सीमा म्हणते तू आणखी पैसे कमव मग आपण ठेवूयात मेड. समीर म्हणतो अगं प्रयत्न करतोय आपण, मिळतील पैसे. तर सीमा म्हणते मिळतील नाही, मिळवावे लागतील. आज एकतर बाबांना तू विचार, नाहीतर मी विचारते. काहीतरी हालचाल केल्याशिवाय आपल्याला आपले पैसे मिळणार नाहीयेत समीर, आणि ती हालचाल आपल्याला आजच करायला लागेल, कारण अशी संधी पुन्हा येणार नाहीये. आणि तसंही किती वर्ष राहिली आहेत त्यांची. समीरला मात्र हे सगळं ऐकून खूप राग येत असतो, परंतु तो काही करू शकत नाही. सीमा म्हणत असते मला कळत नाहीये एवढा पैसा त्यांना या वयात कशाला हवाय. त्यापेक्षा आपल्याला पैसे द्यावे म्हणजे आपलं स्वतःचं घर होईल, इथे राहण्याची गरजही लागणार नाही. समीर म्हणतो बास ग सीमा, सीमा ऐक माझं, मी काय म्हणतोय ते माझं ऐक. तेवढ्यात सीमाला फोन येतो तर सीमा निघून जाते. समीर आणि सीमा एकत्रच जातात. तर समीर जात असताना बाबांना म्हणतो आज तुमच्या आयुष्यातला महत्त्वाचा दिवस आहे ना, आज तुम्ही रिटायर होणार आहात, मग यावर आपण एक फोटो तर काढलाच पाहिजे ना. तर समीर त्या दोघांचा फोटो काढतो आणि त्या तिघांचा सेल्फी काढत असतो. त्यावेळी सीमा ओरडत असते समीर चल लवकर. तर यशवंत म्हणतो तू जा रे बाबा लवकर. तर समीर म्हणतो जाऊ द्या हो, ते रोजचंच आहे, आपण फोटो काढू. तो सेल्फी काढतो आणि म्हणतो असं नाही, एक घराच्या बाहेर घेऊया का, या घरासमोर फोटो काढूया मस्त. सीमा गाडीमध्ये बसलेली असते, ती ओरडत असते समीर ही फोटो सेशनची वेळ आहे का, ऑफिसला जायचंय, मला लेट झालाय. समीर मात्र तिच्याकडे ऐकून सुद्धा न ऐकल्यासारखं करत असतो. तर शुभा म्हणते समीर जाऊ देणारे, केव्हाची बोलवतीये ती, जा बरं तू. तर समीर म्हणतो थांबेल ती. आणि ते दोघे फोटो काढण्यासाठी उभारलेले असतात. तर समीर म्हणतो अहो तुमचीच बायको आहे ती, ठेवा ना खांद्यावर हात. तर यशवंत शुभाच्या खांद्यावर हात ठेवतो. समीर त्यांचा सुंदर असा फोटो काढतो आणि समीर पटकन गाडीमध्ये येऊन बसतो आणि म्हणतो बाबांच्या रिटायरमेंटचा दिवस आहे ना, म्हणून म्हटलं फोटो काढावा, तू का नाही आली. तर ते दोघे गाडीमधून निघून जातात. इकडे शोभा यशवंतला म्हणते गेले बाई दोघं एकमेकांचे, सारखी घाई चालू असते त्यांची. आणि ती यशवंतला म्हणते तुमचं काय, निघा आता उशीर होईल तुम्हाला. तर यशवंत म्हणतो हो हो जातो, इतक्या वर्षात एकदा तरी लेट लागलाय का मला. तर शुभा म्हणते नाही लागलाय ना, मग शेवटच्या दिवशी पहिला लेट मार्क लागेल. तर यशवंत तिला म्हणतो तुझ्या लक्षात आहे ना. तर शुभा विचारते आता काय लक्षात आहे माझ्या. तर यशवंत म्हणतो माझ्या रिटायरमेंटचा प्लॅन. तर शुभा म्हणते आहे लक्षात. तर यशवंत म्हणतो चला आता लागा तयारीला. आणि तो तिला म्हणतो संध्याकाळी तुझ्यासाठी बुके आणतो. तर शुभा म्हणते नको उगाच, कशाला खर्च. तर यशवंत म्हणतो संध्याकाळी मिळणार आहे ऑफिसात. आणि ते दोघेही हसतात. शुभा म्हणते अहो पण तो तुम्हाला मिळणार आहे, तुम्ही इतकी वर्ष इमाने इतबारे कंपनीची सेवा केलीत ना म्हणून. यशवंत म्हणतो मी 36 वर्ष कंपनीची सेवा करतोय ना, ती तू घरात आहेस म्हणून, माझ्या इतका तुझाही अधिकार आहे त्याच्यावर. शुभा. तर शुभा लगेच म्हणते चला निघा आता, नक्की गाडी चुकणार आहे तुमची. तर यशवंत म्हणतो एखाद्याच्या उत्साहावर धसकन पाणी कसं ओतायचं ना, ते तुझ्याकडून शिकावं. तर शुभा म्हणते अहो असं काय करताय, मलाही किती कामं पडली आहेत घरात. यशवंत म्हणतो मग जा, मी कुठे तुला पकडून ठेवलंय. तर शुभा म्हणते अहो पण तुम्ही गेल्याशिवाय मी कशी आत जाऊ. तर यशवंत म्हणतो बरं. तर शुभा म्हणते चला आता निघा. तर यशवंत जातो. जात असताना सुद्धा यशवंत मागे वळून शुभाकडे पाहतो. तर शुभा त्याला बाय बाय करते. तर यशवंत सुद्धा तिला करतो. असं या दोघांचं निस्वार्थ प्रेम आपल्याला या मालिकेमध्ये पाहायला मिळणार आहे. घरामध्ये जात असताना शुभा घराबाहेरील नेम प्लेट तिच्या साडीच्या पदराने स्वच्छ करते. इकडे ऑफिसमध्ये असताना सीमा त्या स्कीमबद्दल विचारणा करत असते. त्यावेळी ती विचारते डाऊन पेमेंट किती करायला लागेल. तर तिला समजतं 25 लाख करायला लागेल. तर सीमा म्हणते बरं मी कळवते थँक्यू. आणि तिचं या सगळ्याकडेच पूर्ण लक्ष असतं.
त्यावेळी तिला एक जण सांगायला येतं तुला बॉसने केबिनमध्ये बोलावलेलं आहे आणि ते सगळं पाहून ती सीमाला विचारते आय यू लुकिंग फॉर न्यू फ्लॅट? तर सीमा म्हणते हो विचार करतीये. ती म्हणते पण तुमचा तर बंगला आहे ना? सीमा म्हणते आहे ग पण. तर ती लगेच म्हणते हां जॉईंट फॅमिली आय नो. पण तू कुठे बघतीयस? सीमा म्हणते नंतर सांगते आधी बॉस काय म्हणतायत ते बघून येते. इकडे घरी संध्याकाळी शुभा यशवंतची वाट बघत बाहेर उभी असते. तेवढ्यात यशवंत घरी येतो आणि विचारतो काय ग शुभा अशी नटून थटून चाललीस कुठे आणि हे काय अशी अंधारात का उभी आहेस? तर शुभा म्हणते दिवे गेलेत. यशवंत म्हणतो मला फोन नाही का करायचा असतो? शुभा म्हणते अहो तुम्ही एवढ्यात घरी यालच असं वाटलं होतं म्हणून नाही फोन केला. यशवंत म्हणतो काहीतरीच काय आणि किती वेळ झालं तू अशी काळोखात उभी आहेस? आणि गेले कुठे सगळे? समीर नाही आला अजून? आणि हे काय दरवाजा अजून उघडाच आहे? कमाल करता तुम्ही लोक पण. यशवंत घरामध्ये जातो तर शुभा सुद्धा त्याच्या मागोमाग चालत असते आणि त्याला म्हणते सावकाश हा. यशवंत आतमध्ये गेल्यानंतर लाईट्स ऑन केल्या जातात. घरामध्ये छान असं डेकोरेशन केलेलं असतं तर सगळे मोठ्याने म्हणतात सरप्राईज. सगळ्यांना तेथे एकत्र पाहून यशवंत विचारतो आज आहे तरी काय? तर ते लगेच त्याला म्हणतात हॅपी रिटायरमेंट डे. त्या सगळ्यांनी यशवंतसाठी एक छोटीशी रिटायरमेंट पार्टी ठेवलेली असते. हे सगळं पाहून तर यशवंतला खूप आनंद होतो. तर सीमा समीरला म्हणते आज तू बोलणारेस ना बाबांशी पैशांबद्दल? तर समीर म्हणतो अगं वेळ काय आहे तू काय बोलतीयेस? तर सीमा म्हणते आजच ती वेळ आहे. एकतर तू विचार नाही तर मी विचारते. तर समीर म्हणतो नाही हा सीमा आणि तो सगळ्यांमध्ये जाऊन उभा राहतो. तर यशवंत नीतू आणि जावई बापूला म्हणतो ही सगळी तुमची आयडिया आहे की काय? तर ते म्हणतात नाही हा बाबा. तर यशवंत विचारतो मुलं कट्टा गँग सगळे इथे जमलेत मग ही आयडिया कोणाची आहे नक्की? समीर सीमा. तर समीर म्हणतो नाही नाही आमची नाही. तर यशवंत विचारतो मग कोणाची? तर समीर शुभाकडे हात दाखवतो आणि हे पाहून तर यशवंतला खूपच आनंद होतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे सीमा यशवंतला केक खाऊ घालत असताना त्याला विचारते मग बाबा किती पैसे मिळाले? हे ऐकून तर यशवंत आणि शुभाला आश्चर्यच होतं. त्यानंतर सीमा समीरला म्हणत असते खरं तर आपले दिवस आहेत एन्जॉय करण्याचे पण कोण करतंय? तुझे आई बाबा. इकडे यशवंत शुभाला म्हणत असतो तू सुद्धा रिटायर व्हायचं. तर शुभा म्हणते मी काय इथे नोकरी करते का रिटायर व्हायला? यशवंत म्हणतो अगं पण तू घर सांभाळलंसच की. उद्याच मुलांना सांगायचं आता फक्त बाबा नाही तर आई आणि बाबा दोघंही रिटायर होत आहेत. तर शुभा म्हणते बर. तुम्हाला काय वाटतं शुभा समीर आणि सीमाला सांगू शकेल का हे? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.